नमस्कार, मी धनंजय सानप ग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक आज म्हणजेच मंगळवारी झाली। या बैठकीत महसूल आणि कृषी विभागासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। यामध्ये कोणत्या निर्णयांचा समावेश आहे, किती निर्णय तेच जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण कर्जमाफीच्या पुढच्या यादीबाबत आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत काही निर्णय घेतले जातात का याची प्रतीक्षा शेतकरी करतात। कारण 10 ऑगस्टला कर्जमाफीची पुढची यादी प्रसिद्ध केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण आज 11 ऑगस्ट आहे, तरीही याबाबत सहकार विभागाच्या हालचाली दिसत नाहीयेत। परंतु हा व्हिडिओ रेकॉर्ड होईपर्यंत तरी या बैठकीत कर्जमाफीच्या प्रश्नाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली नाही आहे। यानंतर काही अपडेट आलं तर तेही तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊच। आता बोलूया आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांकडे। एकूण 8 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेत। यामध्ये भूसंपादनातील मोबदला देण्यास विलंब झाल्यास मिळणाऱ्या व्याजदरात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। महसूल विभागाचा हा निर्णय, राज्यात विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन हे केलं जातं, परंतु त्यासाठी दिला जाणारा मोबदला शेतकऱ्यांना अनेक प्रकरणात उशिरा मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होती। त्यावर व्याजदर सुद्धा आधीचपासून आकारले जात आहे, परंतु आता या व्याजदरात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कृषी विभागाचा सुद्धा एक निर्णय आहे। कृषी विभागाच्या कृषी संचालक आणि सहसंचालकांसह 4 पदांच्या निर्मितीला मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे। यासोबतच इतर महसूल विभागाचे निर्णय आहेत, ते सुद्धा काय आहेत आणि एकूण निर्णय काय आहेत ते आपण संक्षिप्तमध्ये पाहूयात। तर पहिला निर्णय आहे महसूल विभागाचा, भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा झाल्यास देण्यात येणाऱ्या व्याजदरात सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। भूमी संपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2023चं कलम 72 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। महसूल विभागानं हा निर्णय घेतला आहे। त्यानंतर पुढचा निर्णय सुद्धा महसूल विभागाचाच आहे। नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कंपन्यांचा समूह किंवा विशेष वहन यंत्रणा कंपन्यांमधील अंतर्गत जमीन हस्तांतरणाच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय सुद्धा महसूल विभागाने घेतलेला आहे। त्यानंतरचा निर्णय सुद्धा महसूल विभागाचाच आहे। नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कात 25% सूट देण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यानंतरचा निर्णय हा कृषी विभागाचा आहे। राज्याच्या कृषी विभागात कृषी संचालक, सहसंचालकांसह 4 पदांच्या निर्मितीस आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या सुधारित आकृती बंधानुसार पदांना मान्यता देण्यात आलेली आहे। कृषी संचालक, कृषी अभियांत्रिकी, मालमत्ता व्यवस्थापन आणि ॲग्रिस्टॅक, कृषी सहसंचालक सांख्यिकी, कृषी सहसंचालक माहिती व तंत्रज्ञान ही प्रतिनियुक्तीची 2 पदं आहेत। अपर संचालक ॲग्रिस्टॅक महसूल अशा पदांना सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर सहकार आणि पणन विभागाचा सुद्धा एक निर्णय आहे। लातूर जिल्ह्यातील किल्लारी तालुका औसा येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी विकास निगम म्हणजेच NCDC कडून भांडवली खर्च आणि खेळत्या भांडवलासाठी कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। कारखान्याचा 18,09,00,000 रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगम यांना पाठवण्यात येणार आहे, असं सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूणच निर्णय घेण्यात आलेला आहे। कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचा पुढचा निर्णय आहे स्वयं अर्थसंहिता या तत्वावरती खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यास सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग या विभागाचा सुद्धा एक निर्णय आहे। वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये समाजकार्य अशी स्वतंत्र विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकडी सुरू करता येणार आहे। तसंच समाजकार्य महाविद्यालयांमध्ये कायम विना अनुदान तत्वावर नवीन अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकडी सुरू करण्यासुद्धा राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे। त्यानंतरचा निर्णय विधी आणि न्याय विभागाचा आहे। नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि सरकारी वकील कार्यालय होणार आहे। त्यासाठी आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। यासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांच्या पदांना तसंच खर्चाच्या तरतुदीस राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे। एकूण या प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत।
संक्षिप्त स्वरूपातच याची माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात ज्यावेळेस शासन निर्णय येतील त्यावेळेससुद्धा महत्त्वाच्या ज्या बाबी असतील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्या आपण ॲग्रोवनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत। मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय। तुम्हाला या सगळ्या निर्णयांबद्दल काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांचे हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।